नमस्कार मंडळी, मी दीपाली आपल्या दीपालीच रेसिपी या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण इथे कोल्हापुरी पद्धतीने मस्त असा एकदम झणझणीत तरीदार तांबडा रस्सा व त्याच्याबरोबर मस्त असं चमचमीत सुकं मटण व पांढरा रस्सा कसा बनवायचा ते बघणार आहोत। रेसिपी बनवायला एकदम साधी, सोपी आणि सिंपल आहे। अगदी कमीत कमी वेळामध्ये छान असे मसालेदार मस्त असं मटण सुक्कं तांबडा रस्सा पांढरा रस्सा कमीत कमी वेळामध्ये आज आपण इथे बनवणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। इथे मी अर्धा किलो मटण घेतलेला आहे। अर्धा किलो म्हणजे 500 ग्रॅम हे मटण इथे मी घेतलेलं आहे। मटण घेताना अशा प्रकारे थोडेसे हड्डी असणारच मी इथे घेतलेलं आहे। हे मटण मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। स्वच्छ धुवून घेतल्यानंतर ना आता गॅसवर इथे मी एक कुकर ठेवलेला आहे। कुकरमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे। तेल हलकसं गरम झाल्यानंतर एक छोटा चमचा हळद टाकायची आहे। नंतर हे धुवून घेतलेले जे मटण आहे ते मटण सर्व या कुकरमध्ये घालायचं आहे। मटणाच्या हिशोबाने थोडंसं मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यानंतर हे छान असं वर खाली करून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। म्हणजे हलकसं परतून घ्यायचं आहे हे, म्हणजे जे आपण हळद मीठ घातलेलं असतं ते मटणच्या प्रत्येक पीसला व्यवस्थित असं लागलं जातं। सर्व अशा प्रकारे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता काय करायचं आहे, याच्यावर अशा प्रकारे कुकरचं झाकण फक्त वरती ठेवायचं आहे। कुकर पूर्णपणे बंद करून शिट्टी काढायची नाही। 5 मिनिटं हे झाकण असंच ठेवायचं आहे, म्हणजे जे मटण आहे ते आतल्यात अशा प्रकारे वाफरलं जातं। तुम्ही ते पाहू शकताय, मीठ टाकल्यामुळे मटणाला छान असं पाणी सुटलेलं आहे। असे एक 4 ते 5 मिनिटं हे मटण आपण वाफवून घ्यायचं आहे आणि पाणी देखील इथे तुम्ही पाहू शकताय सुटलेलं आहे मिठामुळे। आता हे व्यवस्थित असं सर्व छान असं परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर याच्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी गरम करून घालायचं आहे। आता हे मटण आपण शिजवून घेणार आहोत, त्यामुळे मटण शिजवताना याच्यामध्ये थंड पाणी घालायचं नाही, गरम पाणीच करून घालायचं आहे। पाणी घातल्यानंतर हे परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण याला कुकरला झाकण लावून घेणार आहोत। झाकण लावून घेतल्यानंतर ना हाय गॅसवर एक शिट्टी काढायची आहे आणि एक 10 ते 12 मिनिटं मीडियम गॅसवर हे मटण आपण शिजवून घेणार आहोत। 10 ते 12 मिनिटांमध्ये हे व्यवस्थित असं शिजलं जातं। आता गॅसवर मी एक पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा तीळ, 1 चमचा खसखस घालून हे 1 आणि 2 मिनिटं हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत हे परतून घ्यायचे आहेत। तर इथे तुम्ही पाहू शकताय छान असा कलर थोडासा याचा बदललेला आहे। नंतर हे मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे। आता ह्याच पॅनमध्ये थोडंसं मी सुकं खोबरं अशा प्रकारे पातळ चिरून घेतलेलं आहे, ते देखील थोडा हलकासा बदामी कलर येईपर्यंत हे परतून घ्यायचं आहे। एक 2 ते 3 मिनिटं हे खोबरं देखील मी छान असं ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घेतलेलं आहे। हे देखील मी या प्लेटमध्ये काढून घेणार आहे। आता ह्याच पॅनमध्ये अशा प्रकारे मी कांदा घेतलेला आहे थोडासा मोठा चिरून, आणि 2 टोमॅटो घेतलेले आहेत अशा प्रकारे मोठे मोठे चिरून, ते देखील आपण भाजून घेणार आहोत। त्याच्यापूर्वी आपण थोडंसं तेल टाकायचं आहे, म्हणजे कांदा आणि टोमॅटो पटकन भाजला जातो। एक 2 ते 3 मिनिटं छान असा कांदा टोमॅटो भाजून घेतलेला आहे। तुम्ही इथे पाहू शकताय मस्त असा कलर सोनेरी आलेला आहे। आता हे सर्व काढून घ्यायचं आहे। कांदा टोमॅटो अशा प्रकारे थोडासा ब्राऊन पूर्णपणे होईपर्यंतच भाजायचा आहे, त्यामुळे मटणाची टेस्ट खूप छान लागते। नंतर हे सर्व जिन्नस जे आहेत ते आपण थोडेसे थंड करायला ठेवणार आहोत। त्याच्या अगोदर याच्यामध्ये एक 5 ते 6 लवंगा आणि 5 ते 6 मिरी, एक दालचिनीचा तुकडा एवढे मी खडे मसाले टाकलेले आहेत। तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही याच्यामध्ये अजून खडे मसाले ॲड करू शकता। इथे मी 1 चमचा बडीशेप घालणार आहे। लसूण घेतलेला आहे मी थोडासा, लसूण घालणार आहे। अद्रक अशा प्रकारे थोडंसं चिरून घेतलेला अद्रक घालणार आहे। कोथिंबीर थोडीशी घालणार आहे। इथे मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता हे सर्व जे जिन्नस आहे ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घालणार आहे आणि हे मिक्सरला छान असं बारीक हे वाटण तयार करून घेणार आहे। आता इथे पाणी न घालताच हे जर वाटलं तर छान असं बारीक होतं, कारण आपण याच्यामध्ये कांदा टोमॅटो देखील घातलेला आहे, त्यामुळे पाण्याचा वापर करायचा नाही। आता एक 12 ते 13 मिनिटं इकडे मी मटण देखील शिजवून घेतलेलं आहे आणि आपण एकदा चेक करून घेऊया मटण शिजलं आहे का।
तर तुम्ही ते पाहू शकताय मटण छान असं शिजलेलं आहे। आता गॅस बंद मी केलेला आहे आणि याच्यामधला जे आपण साईडला जे पांढरा रस्सा काढणार होतो ते अशा प्रकारे मी एका वाटीमध्ये काढून घेतलेला आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर काढा, नसेल आवडत तर नाही काढला तरी चालेल। आता इथे मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे। तेल हलकंसं गरम झाल्यानंतर 1 चमचा जिरे घालायचं आहे, 1 तेजपत्ता घातलेला आहे आणि जे आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे ते वाटण आपण याच्यामध्ये अर्ध घालणार आहोत। अर्ध वाटण आपण ठेवणार आहोत, पहिल्यांदा आपण सुकं मटण करत आहोत त्यामुळे अर्ध वाटणच इथे वापरायचं आहे। अर्ध वाटण आपण रश्श्यासाठी वापरणार आहोत। तर आता हे वाटण घालून घेतल्यानंतर ना छान असं परतून घ्यायचं आहे 1-2 ते 3 मिनिटं हलकंसं तेल सुटेपर्यंत, कारण हे मसाले जास्त भाजण्याची पण गरज नाही, कारण आपण सर्व मसाले अगोदर छान असे भाजून घेतलेले असतात। आता याच्यामध्ये तुम्ही तुमच्या साठवणीतलं कोणतंही तिखट घालू शकता। इथे मी 2 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा हळद असे हे मसाले घातलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले याच्यामध्ये कमी जास्त करू शकता। आता हे मसाले घालून घेतल्यानंतर व्यवस्थित असं हे छान असं परतून घ्यायचं आहे। मसाले सर्व मसाल्यांमध्ये छान असे एकजीव होतात। आता आपण याच्यामध्ये जे शिजवून घेतलेले जे मटण आहे ते अशा प्रकारे झारेच्या साहाय्याने फक्त मटण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ घालताना काळजीपूर्वक घालायचं आहे, कारण आपण मटण शिजायला ठेवलं होतं त्या वेळेला मिठाचा वापर केला होता। आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे जे मसाले जे आहे ते मटणाच्या प्रत्येक पीसला व्यवस्थित असे लागले जातात। आता 2 ते 3 मिनिटानंतर थोडंसं पाणी देखील सुटू लागलेलं आहे। झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं मीडियम गॅसवर हे मटण असंच वाफळून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकताय छान असं मटणाला आपल्या थोडंसं पाणी सुटू लागलेलं आहे। परत एकदा हे व्यवस्थित असं वरखाली करून परतून घ्यायचं आहे। आता हे मटण छान असं परतून घेतलेलं आहे। गॅस बंद करायचा आहे। इकडे मी रस्सा बनवण्यासाठी गॅसवर एक भांडं ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे। तेल छान गरम झाल्यानंतर 1 चमचा जिरे, 1 तेजपत्ता घालायचा आहे। नंतर याच्यामध्ये जे आपण अर्ध वाटण साईडला ठेवलेलं होतं ते वाटण घालायचं आहे। हे वाटण देखील आपण 1 ते 2 मिनिटं छान असं तेलावर थोडंसं परतून घ्यायचं आहे, हलकंसं तेल सुटेपर्यंत। आता याच्यामध्ये 2 चमचे मी कांदा लसूण मसाला घालणार आहे, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालणार आहे, अर्धा चमचा हळद घालणार आहे, 1 छोटा चमचा गरम मसाला घालणार आहे। इथे मी खडे मसाल्याचा वापर थोडा कमी केलेला होता, कारण याच्यामध्ये मी गरम मसाला घालणार होते त्यामुळे। तर आता सर्व मसाले व्यवस्थित असे भाजून घेतल्यानंतर आपण जे शिजवून घेतलेलं मटणाचे जे पाणी होतं ते इथे मी पाणी घालून घेतलेलं आहे। आता इथे तुम्ही पाहू शकताय रश्श्याची कन्सिस्टन्सी एवढी आहे। तर तुम्हाला अजून पातळ हवं असेल तर याच्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी गरम करून घालू शकता, पण मला इथे रश्श्याची जी कन्सिस्टन्सी आहे ती बरोबर वाटत आहे, त्यामुळे इथे मी पाण्याचा वापर केलेला नाही। हलकंसं मीठ घालायचं आहे आणि छान असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता या रश्श्याला आपण छान अशी उकळी काढून घेऊया। तर इथे आपल्या रश्श्याला उकळी आलेली आहे। आता इथे 2 मिनिटं छान असं उकळी आल्यानंतर गॅस मी बंद करून दिलेला आहे। इथे आपला मटणाचा जो रस्सा आहे तो तयार झालेला आहे। आता वरून छान अशी कोथिंबीर घालून घेऊया। तर तुम्ही इथे पाहू शकता छान असं मस्त कन्सिस्टन्सीचा इथे मटणाचा रस्सा आपला इथे तयार झालेला आहे। छान असं झणझणीत चमचमीत मस्त असं सुकं मटण देखील इथे आपले तयार झालेलं आहे। आता एका प्लेटमध्ये हे सर्व आपण सर्व करूया। मी मटणाबरोबर खाण्यासाठी मस्त अशी भाकरी बनवलेली आहे। मस्त असा पांढरा रस्सा, छान असा झणझणीत तांबडा रस्सा आणि मस्त असं चमचमीत झणझणीत छान असं सुकं मटण, असा आजचा आपला व्हिडिओ आहे। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया अशा नवनवीन छान छान रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।